अंबेजोगाई बीड रोडवर पिसेगाव पाटीच्या पुढं भारत पेट्रोल पंपाच्या अगदी समोर या ठिकाणी एक एस-टी आणि कारचा आत्ता भीषण अपघात दुपारी 1:30च्या सुमारास झालेला आहे. आपण बघू शकता यावरून एस-टी किती अगदी गतीनं आणि वेगानं पुढे जात होती. शिवशाही अंबेजोगाई संभाजीनगर ही बस गाडी शिवशाही होती आणि जोरानं ही गाडी येऊन आपण बघू शकतोय अतिशय भीषण अशा या अपघातात कारच्या अशा प्रकारची अवस्था झाली आहे. कार एकदम मागून प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यावरून बस गाडी एकदम वेगानं मागून आली आणि पुढं चालत असलेल्या या कारला धडक दिली. ही कार गाडी आपण बघू शकतोय की या खड्ड्यामध्ये जाऊन मागून धडकल्यामुळं या ठिकाणी अशा प्रकारे क्षतिग्रस्त झालेली आहे. कारचा अतिशय अगदी चुराडा झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. नालीत जाऊन कार खाली पडली आहे. सुदैवानं यामध्ये फार गंभीर कोणी जखमी किंवा हे झालेलं नाही आहे. मात्र दोन्ही गाड्यांचं या गाडीला टक्कर देऊन त्यानंतर ही जी बस गाडी आहे पुढच्या आणखीन एका कार गाडीलाही ती धडकलेली दिसते. समोरच्या याही कार गाडीला ही बस गाडी धडकलेली दिसते. भारत पेट्रोल पंप जो आहे या समोर पिसेगाव पाटीच्या थोडंसा समोर अंबेजोगाईकडे जाताना त्या ठिकाणी अंबेजोगाईकडून येणारी शिवशाही ही गाडी जी आहे बस गाडी अंबेजोगाई संभाजीनगर या गाडीनं या कारला मागून धडक दिली आणि पुन्हाही चालकाला कदाचित नियंत्रित झाली नाही गाडी आणि पुढं आणखीन पुढं दुसऱ्याही गाडीला या गाडीनं धडक दिलीच. आपण पाहिल्याप्रमाणे बस गाडीच्या चालकाला कदाचित वेग नियंत्रित झाला नाही आणि त्यानंतर त्या कारला धडकून परत ही बस पुढे येऊन याही कार गाडीला धडकलेलीची दिसते. MH12 GR 9022 नंबरची कार आहे जी की त्या गाडीच्या पुढं चालत होती असं प्रत्यक्षदर्शीचं म्हणणं आहे. या गाडीला मागच्या बाजूनं बस गाडी धडकून ती निघून गेली. सध्या बस ड्रायव्हर आणि बस गाडी ही केज पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी त्यांनी नेल्याचं कळतं आहे आणि एकूणच या रस्त्यावरच्या अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळं निश्चित वाहन चालकांनी काळजी घेणं खूप आता गरजेचं आहे. आपण पाहतोय बीड अंबेजोगाई या मार्गावर पिसेगाव पाटीच्या समोर असलेल्या भारत पेट्रोलियम या पेट्रोल पंपाच्या अगदी समोर हा अपघात झालेला आहे आणि या गाडीची आत्ताच आपण अवस्था बघितली. अतिशय ही गाडी पूर्णपणे डॅमेज झालेली आहे.